Hello, dear aspirant. Welcome to the Career News. Welcome to the class. आज आपण डिस्कस करणार आहे जी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये वॅकन्सी आहे फार्मसी ऑफिसर त्या रिलेटेड आपण ॲडव्हर्टिजमेंट बघणार आहे. ठीक आहे. तर ही डिरेक्ट ॲडव्हर्टिजमेंट आहे. यामध्ये तुम्हाला कुठलीही परीक्षा द्यायची नाही आहे. डिरेक्टली वॉक इन इंटरव्ह्यू आहे फॉर द पोस्ट ऑफ फार्मसी ऑफिसर और फार्मासिस्ट. ओके. या पदाकरता तुम्हाला डिरेक्टली इंटरव्ह्यूला जायचं आहे 7/1/2025ला आणि त्यांनी व्हेन्यू दिलेला आहे प्लस टायमिंग पण दिलेला आहे. टायमिंग आहे 10 AM ते 11 AM. ठीक आहे. जायचं कुठे आहे ते पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे. एज लिमिट बघून घ्या. एज लिमिट दिलेली आहे अप टू द 75 इयर्स आणि यामध्ये तुम्हाला एज्युकेशन क्रायटेरिया आहे दिलेला. तो म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन अँड रजिस्टर्ड ॲज अ pharmacist under the Pharmacy Act 1948. As well, 2-year experience as a pharmacist, 2-year experience as a pharmacist in the recognized hospital or pharmacy after the registration as the pharmacist under the Pharmacy Act 1948. ठीक आहे. तुमचं डी फार्म झालेलं हवं आहे प्लस 2-year एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. कुठे? रिकॉग्नाइज हॉस्पिटल किंवा फार्मसीमध्ये आफ्टर रजिस्ट्रेशन. ओके. आफ्टर रजिस्ट्रेशन, बिफोर रजिस्ट्रेशन वगैरे केलं असेल ते इलिजिबल नसेल. ठीक आहे. किंवा ऑरमध्ये दिलेलं आहे बॅचलर डिग्री इन फार्मसी म्हणजे बी फार्मा फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन अँड रजिस्टर्ड ॲज अ फार्मसिस्ट अंडर द फार्मसी ॲक्ट 1948 ॲज वेल ॲज 1 year एक्सपिरियन्स ॲज अ फार्मासिस्ट इन एनी रिकॉग्नाइज हॉस्पिटल ऑर अ फार्मसी आफ्टर द रजिस्ट्रेशन. जर डी फार्मा केलं असेल तर डी फार्मासोबत तुम्हाला 2 year एक्सपिरियन्स लागेल आणि जर बी फार्मा केलं असेल तर बी फार्मासोबत तुम्हाला 1 year एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असेल. ठीक आहे. नेक्स्ट तुमचं पेमेंट काय असेल त्या ड्युरेशनला ते असेल 24,850 ते 30,000 पर मंथ. ठीक आहे. आणि जो पण एलिजिबल कॅन्डिडेट आहे त्यांनी काय करायचं आहे डिरेक्टली तुम्हाला इंटरव्ह्यूला प्रेझेंट राहायचं आहे. आपले जे पण रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत त्यांना सोबत घेऊन जायचं आहे. कुठे? हे बघा इथे दिलेला आहे ॲड्रेस. HRD डिपार्टमेंट आउटसोर्सिंग सेल 4th फ्लोअर सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग टाटा मेमोरियल हॉस्पिटल डॉक्टर ई बोट्स रोड परेल मुंबई. ठीक आहे. या ॲड्रेसवरती तुम्हाला 7/1/2025ला जायचं आहे. वेळ आहे ती 10 ते 11 AM आणि रिक्वायर्ड जे पण कागदपत्र आहेत ते तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. जसं की तुमचा CV, रेझ्यूम, पासपोर्ट साईज फोटो, झेरॉक्स कॉपी ऑफ आधार कार्ड, पॅन कार्ड अँड एज्युकेशनल सर्टिफिकेट अँड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. ठीक आहे. त्यानंतर दिलेलं आहे इन केस मोर कॅन्डिडेट जर जास्त एकदम जास्त जर कॅन्डिडेट तुम्हाला तिथे मिळतील कुठे ॲज अ फार्मसिस्ट पोस्टकरिता जर भरपूर विद्यार्थी आले असतील तर तिथे तुमची टेस्ट पण होणार आहे. MCQ टेस्ट विल बी कंडक्टेड अँड इलिजिबल कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्ट फॉर द इंटरव्ह्यू अकॉर्डिंग. ठीक आहे. एक MCQ बेस तुमची एक टेस्ट होईल. जर का कॅन्डिडेट जास्त असेल 1-2 कॅन्डिडेट असेल किंवा त्यांचा काय क्रायटेरिया ते बघितलं जाईल नंतर त्यानुसार ते MCQ टेस्ट कंडक्ट करतील जर कॅन्डिडेट जास्त असतील तर आणि तुम्हाला शॉर्टलिस्ट करतील इंटरव्ह्यूकरिता. नंतर तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाईल. ठीक आहे. ऑल आउटस्टेशन कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू मेक नोट दॅट अकोमोडेशन्स विल नॉट बी प्रोव्हाइडेड. ठीक आहे. त्यांनी ऑलरेडी नोट करून दिली की तुम्हाला कुठल्याही टाईपचं अकोमोडेशन प्रोव्हाइड करणार येणार नाही. देन बस. ठीक आहे. सो जे पण विद्यार्थी डी फार्म बी फार्म आहेत प्लस त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहेत ते अप्लाय करू शकता. डी फार्मा असेल तर 2 year एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे आणि बी फार्मा असेल तर 1 year एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला इथे ॲड्रेस पण दिलेला आहे. तुम्ही या ॲड्रेसवरती सर्व ॲप्लिकेशन वगैरे रेडी करून या ॲड्रेसला तुम्ही 7/1/2025ला रेडी राहा. गॉट इट? सो थँक यू फॉर वॉचिंग दिस. बिफोर लिव्हिंग द क्लासला शेअर करा आणि मॅक्झिमम जे पण मुंबईला वगैरे असतील त्यांनी या वॉक इन इंटरव्ह्यू करता आवश्यकली जा. ठीक आहे.
सो आय होप तुम्हाला समजलं असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. जे पण चॅनलला नवीन आहेत त्याने सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.